नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं चॅनलवरती। तर आज आपण हेल्दी पपई ज्यूस बनवणार आहोत, तेही अगदी मोजक्या साहित्यामध्ये। तर हे पहा, मी आता इथे एक पूर्ण पिकलेली पपई घेतलेली आहे, ती कट करून घेतलेली आहे। तर हिच्या ज्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत पूर्णपणे चमच्याच्या साहाय्याने। हे पहा, मी आता काढून घेणार आहे, अर्ध्या पपईच्या काढून दाखवणार आहे तुम्हाला। मी आता अर्ध्या पपईचाच बनवणार आहे ज्यूस। हे पहा, मी आता इथे काढून घेतलेलं आहे, पूर्णपणे बिया काढून घ्यायच्या आहेत। आता छोट्या छोट्या स्लाइसमध्ये ह्याला कट करून घ्यायचं, लांब आकारामध्ये। आता हे पहा, मी आता इथे कट करून घेत आहे ह्याला, आणि साल देखील काढून घ्यायची आहे ह्याची पूर्णपणे पपईची। तर हे पहा, इथे मी आता साल वगैरे काढून घेतलेले आहे। आता हे छोटे छोट्या आकारामध्ये कट करून घ्यायचं। ज्युसरमध्ये होतं पण थोडेसे गर राहू शकतात, त्याच्यामुळे हे पहा, मी आता इथे कट देखील करून घेत आहे। अगदी अलगद हाताने करून घ्यायचं। हे पहा, मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मी याला फिरवून घेणार आहे। साखर वगैरे काय टाकणार नाही आहे मी, मात्र खूप गोड होती ही पपई, त्याच्यामुळे मी आता थंड पाणी टाकत आहे ह्याच्यामध्ये थोडंसं। हे पहा, आता परत मिक्सरला एकदा लावून घेणार आहे मी। हे पहा, किती छान कलर देखील आला आहे। पहा, मी आता इकडे सब्जा सीड्स आहेत त्या भिजायला घातलेल्या, 1 चमचा आहे ते 1 टेबलस्पून। हे पहा, मी आता ग्लासमध्ये गार्निशिंग देखील करून घेतलं आहे। पहा, किती छान ज्यूस झालेला आहे। आता सब्जा सीड्स वरून देखील मी टाकून घेणार आहे, आणि थोड्या अशाच पण टाकून घेणार आहे, त्या भिजल्या जातात, ज्यूस आहे त्याच्यामुळे। तर कसा झाला हे ज्यूस नक्की कमेंट करून सांगा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा। तुम्ही देखील अशा प्रकारे बनवून प्या।